मशीन बनवणाऱ्या जपान आणि अनेक युरोपियन देशांसमोर आज तैवाननं खूप मोठं आव्हान उभं केलंय. त्यामुळे तैवानला उद्योग क्षेत्रासाठी लागणाऱ्या मशिनरीजचं मोठं हब जगभरातून समजलं जातं. उत्तमसिंग पवार यांच्या सामाजिक प्रयत्नातून औरंगाबादच्या तरुणांना तैवानला शिकण्याची संधी मिळाली आहे. पेमको कंपनी ही 1949 साली तैवानमध्ये एस्टॅब्लिश झालेली आहे. 60 वर्षापेक्षा जास्त त्यांचा तैवानमध्ये बिझनेस सुरू आहे. 2011 मध्ये त्यांनी भारतामध्ये पहिल्यांदा पेमको इंडिया नावाने कंपनी सुरू केली. त्याच्यामध्ये उत्तमसिंग पवार यांचं मेडिएटर्स एजंट या कंपनीबरोबर त्यांनी जॉईंट व्हेंचर हे स्थापन केलेलं आहे. पुण्याला आमचं टेक सेंटर आहे लोणीकंद येथे. तिथं आम्ही इंडियन कस्टमर्सला सेल्स अँड सर्व्हिस सपोर्ट देतो, ॲप्लिकेशन इंजिनिअरिंगचा सपोर्ट देतो. आणि पेमको इंडियाचे जे प्रॉडक्ट लाईन आहे ते बरेचसे प्रॉडक्ट तयार करतात. त्याच्यामध्ये मशीन टूल एक प्रॉडक्ट आहे. CNC मशीन टूल्स हा प्रॉडक्ट त्यांनी सुरुवातीला इंडियामध्ये आणलेला आहे आणि त्याचंच आम्ही इंडियामध्ये मार्केटिंग, सेल्स सपोर्ट आणि आपल्या इंजिनियर्सला, इंडियन इंजिनियर्सला ट्रेनिंग वगैरे त्या मशीन्सवर देतो आम्ही. इथं पूर्ण त्याचं ॲप्लिकेशन टूल्ड अप ऑफर्स आम्ही सबमिट करतो कस्टमर्सला, इंडियन कस्टमर्सला. शिक्षण हेच पुढे जाण्यासाठी प्रभावी माध्यम आहे. परिस्थिती बेताची असल्यानं इंजिनियर होता येईल की नाही अशी साशंकता होती. पण फेमकोमुळे शिक्षणाची संधी आणि तीही परदेशात मिळाली. मैं लास्ट ईयर की बैच के ताइवान के जो स्टूडेंट्स इंडिया से गए हुए उनमें से एक हूँ. और हम लोग बहुत प्राउड फील करते हैं हम लोगों पर, और जो कि हमको मौका मिला है बाहर जाने का. एक जो कि पवार सर और वीरेंद्र सर, उनके थ्रू हम लोगों को एक मौका मिला है. तो उसके लिए हम बहुत खुश हैं और उनके वजह से हम लोगों को एक अपॉर्चुनिटी मिली अपने आप को एक्सप्लोर करने की. तो हम उसके तौर पर बहुत खुश हैं. और वहाँ का जो ताइवान जैसा एक देश में हमें जाने का मौका मिला, जो कि एक इलेक्ट्रॉनिक हब बोल के जाना जाता है, तो वहाँ पे हम लोगों को एक मौका मिला अपने आप को और अपने इंडिया का नाम आगे करने के लिए. तो इसके हम बहुत शुक्रगुजार हैं, जो कि पवार सर और वीरेंद्र सर के बहुत शुक्रगुजार हैं. हम वहाँ पे मैकेनिकल के अंदर इंजीनियरिंग कर रहे हैं, BE मैकेनिकल इंजीनियरिंग. बेसिकली मैकेनिकल और इलेक्ट्रॉनिक्स का कॉम्बिनेशन है वो. फेमकोमुळे परदेशात शिकण्याची संधी काही जणांना मिळाली. मी उत्तमसिंग पवारांकडे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आणि तैवानला जाणाऱ्या चमूत माझा नंबर लागला. माझं बॅकग्राऊंड थोडंसं हलाखीचं असल्यामुळे शिक्षणासाठी भरपूर इच्छा होती शिक्षण घेण्याची, पण काही कारणास्तव वडील रिक्षा चालवत असल्यामुळं शिक्षणासाठी मला खूप प्रॉब्लेम्स येत होते पहिल्यापासून. आणि अशातच 10वी झाली, त्यानंतर पॉलिटेक्निक कंप्लीट केलं मी. अशातच एक आमच्या जिल्ह्याचे खासदार माननीय उत्तमसिंग पवार यांनी एक आमच्यासाठी स्कीम घेऊन आले आणि यांच्यामुळं आम्ही तैवानमध्ये शिकण्यासाठी तत्पर झालो. त्यांच्यामुळंच एक मोठं स्वप्न बघण्याचं भाग्य आम्हाला मिळालं. आज आम्ही तिथं जाऊन मेकॅनिकल इंजिनिअरिंग करत आहोत आणि पुढं भारतासाठी आम्हाला काहीतरी करण्याची इच्छा होती, ती आज यांच्यामुळंच आम्हाला हे भाग्य आम्ही यांच्यामुळं साकार करू शकतो. सपोर्ट सर्व्हिसेस सुद्धा तेवढ्याच आवश्यक आहेत. कारण जर तुम्ही सुरक्षितरित्या किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन काढू शकत नसला तर त्याला मार्केटमध्ये सुद्धा काही व्हॅल्यू नाही किंवा त्या उद्योगाची भरभराट पण होऊ शकत नाही. साम संजीवनीमध्ये पिंपल्ससाठी आयुर्वेदिक पंचकर्म उपचार या विषयावर डॉक्टर अर्चना जानूगडे यांचं मार्गदर्शन. याबाबत आपल्या काही शंका आणि प्रश्नांच्या उत्तरासाठी जरूर संपर्क करा. दूरध्वनी क्रमांक 02266843333. वेळ आज दुपारी 12 वाजता, फक्त साम टीव्हीवर. सहप्रायोजक चिकित्सा वेलनेस. गुडघेदुखी, कंबरदुखी आणि मानदुखीला करा बाय बाय बाह्योपचाराने. Videocon brings you the world's best DDB TV. इसे कहते हैं हाई डेफिनेशन पिक्चर. कमाल का इंटरनेट एक्सपीरियंस. सही में DDB नहीं तो TV नहीं. There are easier ways to beat the heat and glare.
Garbhare Sun Control Film reduces heat by 70%. आम्ही लवकर परत येतो, ओके? अरे माझे बूट. अरे याच्या हातांनी तर कमाल केली. पण तुझ्या हातांचं काम तर वाढवलं ना? नाही आई, इझी आहे. सर्फ एक्सेल इझी वॉश ही तात्काळ विरघळते आणि याची 10 हातांची शक्ती कठीण डाग सहजपणे हटवते. पप्पाला सुद्धा हवे 10. सर्फ एक्सेल इझी वॉश. महिलांनी महिलांसाठी सुरू केलेली औरंगाबादमधील पहिली बँक आदर्श महिला नागरी सहकारी बँक लिमिटेड. हा माझा दोस्त आहे, वॉन्टेड मोस्ट आहे, चावला टॉय आहे, फनी फनी बॉय आहे. खूप मजेदार यारांचा यार. हा माझा दोस्त रॉकेट ऑलमोस्ट नटी नटी खुश हवा तिथे खुश. खूप मजेदार यारांचा यार. आता हसत खेळत काढूया कठीणातील कठीण डाग. नवीन सर्फ एक्सेल लिक्विड. बस करा डिप, टॅब, ड्रॉप, मिसळा आणि डाग गॉट. नवीन सर्फ एक्सेल लिक्विड. India's motion component manufacturing company now leads for the world. Sanjeev Group, Aurangabad. गॉड, खारट आहे. खरंच कित्येक आरो प्युरिफायर पाणी खारट असल्याचा ऍडव्हान्स अलर्ट देत नाहीत. फक्त प्युरिट मावेला आरो ऍडव्हान्स अलर्ट सिस्टीम युक्त प्युरिफायर बंद होण्याच्या 15 दिवस आधी देतो ऍडव्हान्स अलर्ट. प्युरिट मावेला आरो. सर्वसामान्यांपासून ते लक्झुरियस फ्लॅट आणि टुमदार बंगल्यांसाठी औरंगाबाद येथील विश्वसनीय नाव सारा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, औरंगाबाद. Pure aroma, pure taste, pure coffee. Brew Gold. Great coffee deserves a great coffee mug. Now get a mug free with Brew Gold. आर्थिक स्थितीमुळे शिक्षण घेणं अनेकांना जिकिरीचं होत असताना तैवान इथं शिकण्याची सोय व्हावी यासारखा आनंदाचा क्षण अनेकांना उत्तमसिंग पवारांमुळे अनुभवता आला. माझे वडील तर सिक्युरिटी गार्डमध्ये जॉबला आहे साहेबांकडे. तर तैवानला जाण्यासाठी मला साहेबांनी खूप मदत केली. त्यांच्यामुळेच मी आज तिकडे आहे. त्यांच्यामुळे एज्युकेशनसाठी संधी लाभली. नाही तर चान्सेस नव्हते एवढे लांब जाण्याचे. ते साहेबांमुळे तिकडे जाण्याचे चान्सेस भेटले. आणि इकडे तर काही करू शकत नव्हतो इंजिनिअरिंग एवढ्या खर्चामध्ये. तर साहेबांनी तिकडं तैवानला पाठवले. आणि तिकडं एकदम एज्युकेशन एकदम चांगलं आहे. आपल्यासारखंच आहे. इंजिनिअरिंग हार्ड पण आहे थोडं. आणि तिकडं खूप काही शिकण्यासारखं आहे. भरपूर इंजिनिअरिंग प्रॅक्टिकल्स खूप जास्त आहे. पुढे जॉब करून स्वतःचा बिझनेस करेल भविष्यामध्ये. आणि ME PhD करेल पुढे समजून. आधीपासून शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु चांगली संधी वगैरे मला आतापर्यंत मिळाली नाही. तसंच माननीय खासदार उत्तमसिंग पवार यांनी मला एक चांगली संधी प्राप्त करून दिली आणि त्यामुळे मी आज परदेशामध्ये चांगल्या प्रकारचं शिक्षण घेतोय. शिक्षणामध्ये खूप सुविधा त्यांनी मला प्राप्त करून दिलेल्या आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि माझे जे स्वप्न होते की सर्वोत्कृष्ट एक उद्योजक बनण्याचं, मी तर या संधीद्वारे पूर्ण करू शकतो. पुढे मला एक उद्योजक बनण्याचे स्वप्न आहे माझे, ते मी या संधीद्वारे पूर्ण करेन. औद्योगिक सुरक्षेत उत्तमसिंग पवार यांच्या मीडिएटर्स कंपनीचा खूप मोठा वाटा आहे. उद्योग आणि सुरक्षा यांची सुरेख सांगड मीडिएटर्सने घातली आहे. आपण जेव्हा कुठलाही उद्योगधंदा जेव्हा सुरू करतो तेव्हा त्यासाठी बऱ्याच गोष्टींची आवश्यकता असते. फक्त उत्पादन प्रक्रिया ही महत्त्वाची नाही किंवा उत्पादकता जी मिळते ती महत्त्वाची नाही, त्याच्यासोबत सपोर्ट सर्व्हिसेस सुद्धा तेवढ्याच आवश्यक आहेत. कारण जर तुम्ही सुरक्षितरित्या किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन काढू शकत नसला तर त्याला मार्केटमध्ये सुद्धा काही व्हॅल्यू
व्हॅल्यू नाही किंवा त्या उद्योगाची भरभराट पण होऊ शकत नाही. त्या दृष्टीने सुरक्षित गुणवत्तापूर्ण उत्पादन काढणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी ज्या सपोर्ट सर्व्हिसेस आहेत त्यामध्ये एक सर्व्हिसेस मी म्हणेल की सुरक्षा, औद्योगिक सुरक्षा आणि त्यासाठी लागणारा वेल ट्रेन्ड म्हणता येईल किंवा प्रशिक्षित स्टाफ जो आहे तो फार आवश्यक आहे. कारण त्या दृष्टीनेच तुम्ही तुमची गुणवत्ता आणि उत्पादनातलं जे सातत्य आहे ते नेहमी ठेवू शकता. त्या दृष्टीने मी मेडिएटर्सचं नाव घेईन. कारण गेल्या जवळपास आम्ही जेव्हापासून टेक ओव्हर केलं 2000 पासून जवळपास आम्ही त्यांच्या सर्व्हिसेस घेत आहोत आणि अतिशय व्यवस्थित रित्या त्यांनी हे युनिट आमचं जे आहे ते सांभाळलेलं आहे. आम्हाला वेळोवेळी सपोर्ट केलेला आहे. कारखानदारीत सर्वात जास्त आणि सतर्क असणारा विभाग म्हणजे सुरक्षा विभाग. ज्या कारखान्याची सुरक्षा चांगली त्याची उत्पादकताही तेवढीच चांगली. औरंगाबादच्या कारखानदारीला मीडिएटर्सनं वेगळा विश्वास दिला आणि हेच उत्तमसिंग पवारांचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. औद्योगिक सुरक्षेमध्ये सुरक्षा हा कारखान्याचा एक बॅकबोन असतो आणि हा बॅकबोन पूर्णपणे सुरक्षा जी काही यंत्रणा आहे त्यावर अवलंबून असते. फॅक्टरीमध्ये फक्त ही फॅक्टरी 4 भिंती नसून त्यामध्ये करोडोची मशिनरी असते, प्लॅन्ट्स असतात, प्रोसेस असतात, बेसिकली ह्युमन बिंग लोक काम करतात. या सगळ्यांची सुरक्षितता कशा प्रकारे अबाधित राखली जाईल हे काम बेसिकली सुरक्षा सिक्युरिटी यंत्रणेचं काम असतं. काही ज्या कारखान्यातल्या ज्या काही प्रोसेस असतात, कॉम्प्लिकेटेड प्रोसेस असतात, त्या बेसिकली आम्ही तिथं त्यांच्या पूर्ण भरोशावर त्यांच्यावर असतं. त्यांना फक्त काही प्रिन्सिपल्स, काही गाईडलाईन्स, SOPs दिलेल्या असतात आणि त्या SOPs प्रमाणे त्यांनी काम करायचं असतं. जसं आमचं LPG सपोज LPGमध्ये आमचं 24 तास तिथे एक सिक्युरिटी ठेवलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की हे पॅरामीटर तू हे 1 तासाने करायचे, अर्ध्या तासाने करायचे, त्याप्रमाणे ते चेक करायचे आणि काही जर ॲबनॉर्मल असेल तर इमिजिएटली ही हॅज टू रिपोर्ट टू त्याला रिपोर्ट करायचा, मला करायचा किंवा त्या कन्सर्न माणसाला रिपोर्ट करायचा. तर अशा ज्या काही प्रोसेस त्या खूप महत्त्वाच्या असतात. आणि प्लॅनमध्ये कुठलीही गोष्ट जर घडत असेल किंवा काही नियर मिस सारख्या म्हणजे एखादी गोष्ट जर होऊ शकेल, या घटनेमुळे एखादा इजा होऊ शकेल, एखादा अपघात होऊ शकेल, एखादी काहीतरी होऊ शकतं, अशा नियर मिस केसेससुद्धा किंवा त्यांना काहीतरी आढळलं असं की बा हे काहीतरी प्रोसेसच्या व्यतिरिक्त होतं आहे तर त्या गोष्टी त्यांनी इमिजिएटली रिपोर्ट करायच्या. जसं आम्ही दिवसभर असतो इथं, रात्रीच्या वेळेस बऱ्याचशा गोष्टी असतात, नाईट्स रात्रीची सुद्धा सुरक्षा खूप महत्त्वाची असते आणि त्यांना काही चेक्स दिलेले असतात, त्या चेक्सप्रमाणे त्यांनी ते पूर्ण काम करायचं असतं. औद्योगिकदृष्ट्या विकासाच्या वेगळ्या वळणावर असणारं औरंगाबाद आजही एका चांगल्या नेतृत्वाच्या शोधात आहे. पश्चिम महाराष्ट्रात जसं पवारांचं नेतृत्व आहे, अगदी मराठवाड्यात नांदेडमध्ये आधी शंकरराव आणि आता अशोकराव, लातूरात विलासराव होते, बीडमध्ये गोपीनाथराव, तर उस्मानाबादेत डॉक्टर पद्मसिंह पाटलांनी विकासात मोठी बाजी मारली आहे. पण मराठवाड्याची राजधानी असूनही औरंगाबाद नेतृत्वाच्या शोधात आहे. इथं चांगलं नेतृत्व मिळाल्यास औरंगाबादला एका वेगळ्या उंचीवर जाण्याचा मार्ग नक्कीच मोकळा होईल. This program is sponsored by Videocon Washing Machine.